माझं नाव डॉक्टर विनोद, हेड ऑफ मेडिकल सर्व्हिसेस. तर जसं सरांनी सांगितलं आणि डॉक्टर हरीश नाईक सरांनी सांगितलं, तर इथे खूप अत्याधुनिक उपचार होतात. राईट, पेशंट्सला जवळून केअर केली जाते, राईट फ्रॉम द इमर्जन्सी डिपार्टमेंट टू द ओटी. राईट, आणि त्याच्यानंतरची पण जी ICUची जी केअर असते ते आम्ही पर्सनली पेशंट्सला भेटून, कारण तुम्ही बघाल हा आजार वयोवृद्ध लोकांना जास्ती करून होतो. राईट, त्यांच्यामुळे त्यांचे रिलेटिव्ह, फॅमिली मेंबर्स खूप म्हणजे पेननी जात असतात. तर आम्ही त्यांना फक्त ट्रीटमेंट नाही, इमोशनल सपोर्ट पण आम्ही त्यांना देतो. आफ्टर डिस्चार्ज पण त्यांची काय केअर असेल, काय असेल, तर आम्ही त्याच्यात पण त्यांना हेल्प करतो. म्हणजे घरी पण काही सेटअप लागत असेल त्यांना, तर आम्ही ते देतो. थँक्यू. की फायनान्शियल पण आम्ही त्यांना हेल्प करतो. म्हणजे जर त्यांची तेवढी म्हणजे बिल भरण्याची वगैरे तेवढी तयारी नसेल, तर आम्ही त्यांच्यासाठी पण हेल्प करतो. त्यांच्यासाठी एक पॅकेज आम्ही बनवतो जेणेकरून ते त्यांना उपलब्ध होईल. आणि त्याच्याहून जर कमी फायनान्शियली पेशंट्स लो असतील, तर त्यांच्यासाठी पण आमच्याकडे दुसरे प्लान्स आहेत, किंवा आम्ही त्यांना मग त्या सेंटरला, तशा सेंटरला आम्ही पाठवतो. म्हणजे आम्ही आमच्या पेशंट्सला आमच्या म्हणून ट्रीट करतो, जरीही त्यांच्याकडे ते फायनान्शियली रेडी नसतील तर. हे जे आपण ऑपरेशन जे केलंय ना, ते प्रोसिजरचे ड्युरेशन होतं लेस दॅन 30 मिनिट्स. तर 30 मिनिट्समध्ये पेशंटला ओटी मध्ये घेतलं आणि बाहेर आणून, नंतर ऍक्च्युली मी संध्याकाळीच डिस्चार्ज करणार होते, पण त्यांचे एक इन्शुरन्सचे एक रूल असतात की 24 तास ठेवावं लागतात, म्हणून त्याच्यासाठी त्यांना नेक्स्ट डे मॉर्निंग डिस्चार्ज केले. सो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई एडवांस सुपर स्पेशलिटी केयर प्रोवाइड करने के लिए ये स्पाइन सर्जरीज जो होती है उसमें भी एडवांस प्रोसीजर्स के माध्यम से जो पेशेंट्स को ट्रीट किया है डॉक्टर हरीश नायक एंड मेरी मेडिकल टीम जो आज यहाँ पे है उपस्थित, उनको स्पेसिफिकली लोगों को अवेयरनेस करने के लिए हम लोग ये माध्यम पसंद कर रहे हैं कि स्पाइन प्रोसीजर्स भी उपलब्ध है. एंड स्पाइन सर्जरीज में न्यूरोसर्जन्स की क्या भूमिका रहती है, सर्जरी के अलावा प्रोसीजर्स कैसे की जाती है, एंड उसके लिए किस तरह से एडवांस्ड फैसिलिटीज हॉस्पिटल में होती है, जिसके लिए हमने स्पाइन प्रोग्राम शुरू किया था. और आज हम ये केस आपको प्रेजेंट करके, जिसमें एक लेडी को पार्किंसन डिसीज है, काफी सारी कोमोबिड कंडीशन है, उसके बावजूद भी उसको हम लोग 1 डे में प्रोसीजर्स के माध्यम से ट्रीट कर पाए. एंड बिकॉज ऑफ दिस मेडिकवर नवी मुंबई इज हैविंग एडवांस्ड ट्रीटमेंट फैसिलिटीज. ओटी में, माइक्रोस्कोप में अलग जो हमने प्रोग्राम डेवलप किया है, रोबोटिक सर्जरीज है, वो माध्यम से हम लोग आज ये कर पाए हैं. थैंक यू. नमस्कार, मी डॉक्टर हरीश नाईक, कन्सल्टंट न्यूरोसर्जन मेडिकवर हॉस्पिटलमध्ये काम करतोय. आमच्याकडे एक सिनियर, एक 70 इयर ओल्ड एक लेडी आले होते. त्यांना स्पाइन मध्ये एक क्रिटिकल फ्रॅक्चर झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना सिव्हिअर पेन मध्ये होते आणि त्यांना मल्टिपल प्रॉब्लेम्स होते. थायरॉइडची प्रॉब्लेम होतं, पार्किन्सोनिझमची प्रॉब्लेम होतं, हार्टची प्रॉब्लेम आणि हायपरटेन्शन. एवढा प्रॉब्लेम असताना पेशंटला एक फ्रॅक्चर, त्यांची पुरा आता ट्रीटमेंट करायचं जे ऑप्शन, डिसिजन क्रिटिकल जे होतं, त्यांनी बरेच कडे ऑप्शन कन्सल्टेशन घेतलं. ते फायनली मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर झाले पेशंट. आणि आमच्याकडे एक अडव्हान्स टेक्निक आहे, ते एक बलून वर्टिब्रोप्लास्टी म्हणून. याच्यामध्ये विदाउट एनी सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निक, फक्त एक सुई टोचून ते स्पाइन फ्रॅक्चर मध्ये एक निडल टाकून ते बलूननी ते फ्रॅक्चर मध्ये एक स्पेस क्रिएट करून त्याच्यामध्ये बोन सिमेंट फिल करून ते बोन फ्रॅक्चरला आपण हाईट रिस्टोर केले आणि त्यांचे पेन फ्री केले आणि ते पेशंटला लगेच नेक्स्ट डे डिस्चार्ज केले. पेशंट वॉकिंग नेक्स्ट डे डिस्चार्ज करून त्यांची इमिडिएट पेन रिलीफ झालं. आणि असं क्रिटिकल जे असं प्रॉब्लेम्स असताना पण आपल्या मेडिकवर मध्ये एवढं सुविधा आहे की पेशंटला काही प्रॉब्लेम न येता चांगलं रिलीफ दिलंय. मेडिकवर हॉस्पिटल मध्ये आमचे जे हॉस्पिटल ओटी जे आहे, सगळे लेटेस्ट मशीन्स आहे. काही किती पण क्रिटिकल पेशंट असू द्या, इवन आता रोबोटिक सेटअप पण आपल्याकडे आलेला आहे. तर याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड ब्रेन सर्जरीज पण आपण करतोय, ऍडव्हान्स स्पाइन सर्जरीज, बाकी जे जेवढं ऑर्थोपेडिक सर्जरीज आहे, स्पाइन सर्जरीज आहे, सगळे आमच्याकडे ऍडव्हान्स्ड मशीन्स मध्ये होतात. सो आणि याच्यामध्ये बेसिकली ऍडव्हान्टेजेस असं आहे की पेशंटला कॉस्ट कमी असून, हॉस्पिटल स्टे कमी असून, त्यांची नॉर्मल जे ऍक्टिव्हिटी रेग्युलर लाईफ आहे ते सगळे लवकरात लवकर ते चालू करू शकतात.
एवढं आपल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. धन्यवाद.